अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिउत्तम माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, अधिक महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि काही हरकत नाही, ज्यांना कोणाला अधिक महिन्याच्या सेवा करायच्या आहे, ज्यांच्या आता आजचा दिवस उद्याचा दिवस गेला आहे, काही हरकत नाही। अधिक महिन्यात कधीही कोणतीही सेवा केली तर चालते, कारण हा पूर्ण महिना विष्णूसाठी समर्पित असतो आणि या महिन्यात आपल्याला भरभरून विष्णू सेवा करायची असते। त्यामुळे असं काही नाही की 2 दिवस गेले तर मी आता काय करू, कसं करू, 2 दिवस कसे भरून काढू, भरून काढण्यापेक्षा राहिलेले दिवस मस्तपैकी साजरे करा। आता आज मी तुम्हाला दीपदानाबद्दलची माहिती सांगणार आहे। अधिक महिन्यात दीपदान करावे, रोज दिवा लावावा। कशाचा दिवा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे, कोणत्या दिव्यांचा आपल्याला वापर करायचा आहे, कोणत्या धातूचा दिवा आपल्याला महत्त्वाचा वापरायचा आहे, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। आज जो दीपदानाचा महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे त्या दीपदानाचं महत्त्व खूप वेगळं आहे, कारण हे दीपदान खूप वेगळ्या पद्धतीचे असतात, कारण अधिक मासात हे स्पेशल दीपदान केलेले जातात। आता बघा, तुम्हाला मी सांगते दीपदान म्हणजे काय। दिवा तेलाचा असो, तुपाचा असो, तिळाच्या तेलाचा असो किंवा मोहरीच्या तेलाचा असो, पण त्याचं महत्त्व कधी कोणता दिवा कोणत्या तेलाचा लावावा हा सुद्धा महत्त्वाचा असतो। हे जे दीपदान असतं या महिन्यात केलं जातं, हे दीपदान आपण विष्णू सेवा म्हणून करतो। ही कोणती विष्णू सेवा आहे तर आपण विष्णूंच्या स्मरणार्थ विष्णूंचं स्मरण करून आपण ज्या काही सेवा करतो, ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, विष्णू सहस्त्रनामावली आहे, पुरुष सूक्त आहे, स्त्री सूक्त आहे, दुर्गा कवच आहे, ज्या काही गोष्टी आपण वाचतो ते वाचन करताना आपल्याला एक दिवा लावायचा असतो। तो दिवा आपल्याला आपल्या देवासमोर लावायचा असतो। हा कोणता दिवा आहे? हो, हा स्पेशल दिवा आहे। आणि हा दिवा स्पेशल तुम्हाला कोणत्याही तांब्याच्या, म्हणजे जिथे तांब्याची भांडी मिळतात, पितळाची भांडी मिळतात, त्या लोकांकडे तुम्हाला हा दिवा मिळेल। तो म्हणजे हा तांब्याच्या धातूचा हा दिवा। हा जो तांब्याच्या धातूचा दिवा आहे हाच तुम्हाला अधिक महिन्यात लावायचा आहे। फक्त बघा, तुम्हाला दिसत असेल खूप छोटासा, अगदी पातळ आहे। बघा, तुम्हाला दिसतोय खूप असा बेंड होतोय, खूप पातळ, आणि हे दिवे फक्त आणि फक्त तुम्हाला अधिक महिन्यातच मिळतो। जर का तुम्हाला ह्याचा फोटो हवा असेल तर काढून घ्या आणि तुमच्या इथे जे काही तांब्या पितळाची भांडी वगैरे मिळतात त्यांना दाखवलं तर ते तुम्हाला नक्कीच देतील। 100चं किंवा 50चं पॅकेट मिळतं, तर तुम्हाला रोज हा एक दिवा लावायचा आहे। या 33 दिव्यांचं किंवा 30 दिव्यांचं, 3+3 दिव्यांचं कोणी संकल्प करतं आणि त्यानुसार ह्या हे दिवा जो आहे हा तुम्हाला देवासमोर लावायचा असतो। जे तुम्ही गोपद्म व्रत करतात, जे तुम्ही स्वस्तिक व्रत करतात, त्याचबरोबर हा एक दिव्याचं व्रत सुद्धा आहे। या दिव्याच्या व्रतात तुम्हाला ह्या तांब्याच्या धातूचाच दिवा वापरायचा आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला फुलवाती वापरायच्या आहे। गोल फुलवाती ज्या असतात त्या शुद्ध तुपात बुडवलेल्या असाव्या, शुद्ध गाईच्या तुपात बुडवलेल्या असाव्या, आणि त्या तुम्हाला यामध्ये रोज एक दिवा वापरायचा आहे। तुम्ही म्हणाल रोज एक दिवा म्हणजे मग तो दुसरा दिवा काय, दरवेळेस वेगळा दिवा घ्यायचा का? हो, रोज वेगळा एक दिवा घ्यायचा आणि मग तो बाजूला ठेवून द्यायचा। रोज तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, फुलवात घ्यायची आहे, लावायची आहे, तुमच्या सगळ्या सेवा करायच्या, आणि त्यानंतर तो झाला मालवला की मग तो तुम्हाला एका पिशवीत किंवा एका डब्यात अशा ठिकाणी तुमच्या 30 दिवसाची, 21 दिवसाची, 11 दिवसाची, 11 नाही पण शक्यतो रोज करा, अधिक महिन्याच्या शेवटपर्यंत करा, आणि ते एकत्र झाले की तुम्हाला हे दिवे एका ब्राह्मणाला दान करायचे आहे। ह्या दिव्याच्या सेवेची उपासना जी आहे ती खूप शुद्ध मनाने आणि चांगल्या मनाने जर का तुम्ही केली तर तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या विष्णू सेवा म्हणून तुम्ही करतात तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होते, कारण विष्णूंची सेवा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सेवा असते। त्यामुळे हा दिवा लावून सेवा करण्यात जास्ती अतिउत्तम फायदा होतो, कारण आपण जसं म्हणतो की अधिक मासात सोनं, पितळ, चांदी ह्या गोष्टींपेक्षा तांबा हा धातू खूप महत्वाचा आहे, कारण अधिक महिन्यात तांब्याच्या धातूलाच जास्ती महत्व आहे। त्यामुळेच म्हटलं जातं एक वेळ जावयाला चांदी सोनं देऊ नका, पण तांब्याचं ताट नक्की द्या। जेवढं पुण्य सोनं चांदी देऊन नाही मिळणार, तेवढं पुण्य तुम्हाला तांब्याचं ताट, अनारसे वगैरे घालून दिलं तर चालेल। हे सुद्धा अधिक वाणात दिलं जातं। त्यामुळे ह्या दिव्याचा वापर करा। तुम्ही जा, विकत घेऊन या, खूप कमी पैशात तुम्हाला मिळेल, अगदी काही खर्च नाही, कारण खूप पातळ असतं हे, अगदी पातळ साचे असतात, बनवून ठेवलेले असतात आणि तुम्हाला हे अधिक मासातच मिळतात, त्याच्याशिवाय तुम्हाला मिळत नाही। त्यामुळे हा रोज एक दिवा घ्यायचा, रोजचा वेगळा दिवा घ्यायचा, फुलवाती भिजवून ठेवा, रोजचे दिवे लावा, त्यानंतर त्यावर सेवा करा। सेवा म्हणजे तुम्ही काय विष्णू सहस्त्रनाम वाचत असाल, नामावली वाचत असाल, पुरुष सूक्त वाचत असाल, ज्या काही सेवा करत असाल हा दिवा लावून करा, आणि त्या ज्या दिव्याच्या ज्योतीत जेव्हा तुम्ही सेवा करणार ती अजून
प्रभावी होते आणि तुम्हाला त्याचा लाभ होतो। आणि सगळे दिवे एकत्र झाले की तुम्हाला एका ब्राह्मणाला दान करायचे आहे, त्या ब्राह्मणाला शिरा द्यायचा किंवा जेवू घालायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या दिव्याच्या व्रताची सांगता उद्यापन तुम्हाला करायचं आहे। खूप साधं सोपं आहे। बरं, ह्या दिव्याची जी सेवा आहे ती तुम्ही जे कोणी बघत आहे त्यातनं तुम्ही बघत असाल किंवा तुम्ही कधी केली असेल तर मला नक्कीच सांगा। तुम्ही कोणी ह्या दिव्याला आधी अधिक महिन्यात वापरलं असेल, कसं तुम्ही काय केलं आहे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि मला सांगा की ह्या दिव्याचा वापर कधी तुम्ही अधिक महिन्यात केला आहे की नाही। केला असेल तर नक्की मला सांगा तुम्ही काय करता, कारण माझ्याकडे जी काही माहिती होती ती माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या दिव्याची सेवा करायची आहे। ह्या दिव्याचं दीपदान महत्वाचं आहे, कारण ह्या दिव्याला तुम्हाला लावायचा आहे आणि हा दिवा साठवून तुम्हाला मग तो ब्राह्मणाला द्यायचा आहे, म्हणजे दीपदान करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला त्या सेवेचे अति उत्तम फळ मिळतात आणि फळ सुद्धा असे मिळतील ना, तुम्ही स्वतःच्या तोंडात बोट घालून विचार करत राहाल की अरे आता आपल्या जीवनाची ही गता होती तर ती एवढी कशी काय बदलली आणि ह्याचे खरंच परिणाम बरेचसे वेगळे असतात। तुमचे काय अनुभव असतील मला नक्कीच कळवा। ही सेवा केली असेल तरीही मला सांगा। तर भेटूया परत अजून एका अशाच छानच्या माहिती बरोबर, अशाच छानच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, परत भेटूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।